वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे। हे उघड दिसतं। राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं। उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली। प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात। हा त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे। जनतेला काही घेणं देणं नाही आहे, त्यांचा मन आक्रोश आहे। सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाहीये, ते मन आक्रोश चाललाय। तसं पाहिलं तर ही लढाई निवडणूक आयोगाबरोबर आहे, पण त्याच्यात भारतीय जनता पक्ष आणि सरकार का पडते हे आता उघड झालेलं आहे। राहुल गांधींनी कसं मतदारांची चोरी झाली, मतांची चोरी झाली हे सप्रमाण सगळ्यांना दाखवून दिलं। उघड प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि एकदा त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून शपथपूर्वक सगळ्या गोष्टी केल्यानंतरही निवडणूक आयोग त्यांनाच सांगते तुम्ही ॲफिडेव्हिट द्या। म्हणजे हा कुठला उफराटा कारभार आहे। आता सुद्धा बिहारमध्ये लाखो मतदारांची नावं जी काय वगळली त्याला काय त्यांनी म्हटलं SIR, आणि सुप्रीम कोर्टाला निवडणूक आयोग सांगते की ही वगळलेली नावं तुम्हाला द्यायला आम्ही बंधनकारक नाही। मला एक प्रश्न विचारायचा आहे की सर्वोच्च न्यायालयापेक्षा निवडणूक आयोग किंवा आयुक्त हे मोठे आहेत की काय? म्हणजे सर्वोच्च न्यायालयापेक्षा आपण असं मानतो आणि आहेत घटनेमध्ये की राष्ट्रपतींचे अधिकार हे सर्वोच्च असतात आहेत। आता राष्ट्रपतींच्याही वरती उद्या राष्ट्रपती नाही काही सांगतील तर निवडणूक आयुक्त हे राष्ट्रपतींच्या बरोबरीचे अधिकार दिलेले किंवा राष्ट्रपतींच्याही वरती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वरती अधिकार असलेले पद आहे का? कारण असं जर म्हणणं त्यांचं असेल की आम्ही तुम्हाला बांधील नाही, तर मला असं वाटतं की हा एक तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे। आता त्याच्यावरती सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेते हे आम्हाला बघायचं आहे, सगळ्या जनतेला कुतूहल आहे। लोकशाहीची लढाई ही तुम्ही चेपून टाकता आहात आणि परत एकदा सांगतो, संपूर्ण जगाने आज पाहिलं की हिंदुस्थानमध्ये जिथे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आपण मानतो त्या लोकशाहीचा बळी किंवा लोकशाहीची हत्या ही दिवसाढवळ्या होते। विरोधी पक्ष, विरोधी म्हणजे देशद्रोही नाही, विरोधी म्हणजे हे जे काय सत्ताधारी आहेत, तसं पाहिलं तर आत्ताची परिस्थिती, जागतिक परिस्थिती पाहिली तर एका बाजूने अमेरिका जी काही धमक्या देते, ट्रम्प ज्या काही धमक्या देते, अशा वेळेला हे देशावरचं संकट आहे असं आम्ही मानतो। आणि जसं पेहलगामवरच्या हल्ल्यानंतर आम्ही सगळे विरोधी पक्ष हे एकदिलाने एकजुटीने देशासाठी पंतप्रधानांच्या सोबत उभे राहिलो, तसं पंतप्रधानांनी देशातील सर्व पक्षांना एकत्र बोलून विश्वासात घेऊन देशासाठी आपण काय करू शकतो हे विचारण्याची आवश्यकता होती, नव्हे तशी आमची अपेक्षा होती। पण तसं न करता अमेरिका वगैरे नंतर देशाचं संकट नंतर बघू, पण आधी भाजपावरचं संकट आणि झालेली मतांची चोरी जी पकडली गेले ती कशी लपवता येईल ह्याचा हा आटापिटा चाललेला आहे। हे उघड दिसते। म्हणून एकूणच मी सर्व जनतेला आवाहन करतो आहे की जे काय चाललंय हे तुम्हाला पटतंय का? कारण भ्रष्टाचारांबद्दल आम्ही जो काय आवाज उठवलाय, रान आता पेटवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये तर मी सांगितलंच आहे की प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे आपण सगळे जाल तिथे या भ्रष्ट मंत्र्यांबद्दल चर्चा करा, लोकांना समजून सांगा। आणि त्याचबरोबरीने ही मतांची चोरी ही लोकसभेला आपण फटका खाल्ला। आता बिहारमध्ये म्हणजे मी जे तुम्हाला सांगत होतो की आता मतदारांनाच ते सांगते की तुमची ओळख पटवून द्या, तुमची ओळख पटवून द्या। मग तुम्ही काय ओळख पटवून देण्यासाठी नक्की प्रमाणपत्र काय देणार आहात? कारण आधार कार्ड सुद्धा आता प्रमाणपत्र म्हणून धरलं जाते ना जात, अजून त्याच्याबद्दल सुद्धा द्विधा आहे। नेमकं काय दाखवायचं? कारण अनेक जणांना जे ग्रामीण भागातले आहेत आणि काही जे शहरी भागात सुद्धा आहे त्यांच्याकडे जन्माचा दाखला हा आहेच असं नाही। मग हे शेवटी जे काय चाललेलं आहे, म्हणजे तुम्हाला जे काय वाटतं की ही मतं आपल्या विरोधात आहेत त्यांची सरळ छाटणी करायची आणि जसं राहुल गांधींनी दाखवून दिलं तसं मतांची चोरी करून आपली मतं वाढवायची, हा संपूर्ण जो काही चाललेला आहे हा खेळखंडोबा आणि हा दरोडा आहे लोकशाहीवरचा। पहिल्यांदा तर या लोकांचा भारतीय संविधानावर आणि भारतीय न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं त्या संविधानाने जो निवडणूक आयोग तयार केलेला आहे
त्या निवडणूक आयोगाने 4 पत्र यांना दिले की तुम्ही जे सांगता ते येऊन इथे शपथेवर सांगा. का हिंमत नाही यांची? का हे जात नाही तिथे? का पुरावे देत नाही? रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं. पळपुटे लोक आहेत, यांच्याजवळ काहीच नाही आहे. आपले जी काही रोज पराभव होतोय तो पराभव पचवता येत नाही, सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी यांची अवस्था आहे. म्हणून अशा प्रकारे ते वागतात. उद्धव ठाकरे असं म्हणाले की मुख्यमंत्री हे चोरांचे सरदार आहेत. आज त्यांनी वेगवेगळ्या मंत्र्यांच्या विरोधात निदर्शनं राज्यभर केली आणि त्यावेळेस त्यांनी अशी बोचरी टीका केली आपल्यावर. असं आहे की आम्ही लोकांच्या प्रेमाची चोरी करतो, लोकांच्या मनाची चोरी करतो, म्हणून लोक आम्हाला मतदान करतात. आणि त्यांनी जनादेशाची चोरी केली होती, ते जनादेश चोर आहेत आणि म्हणून लोकांनी त्यांना घरी बसवलं. त्याच्यामुळे जनादेश चोरांनी लोकशाहीमध्ये कसं वागायचं आम्हाला शिकवावं, यापेक्षा काय दुर्दैव आहे. बरं, ते जनादेश चोर आहेत आणि त्यांचे चेले चपाटे कफन चोर आहेत. ज्यांनी मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड घोटाळ्यात कफन खरेदीतही चोरी केली, त्यातही पैसा कमावला. आता कोणाचे सरदार म्हणायचं? उद्योजकांना कफन चोरांचा सरदार म्हणू? मला अशी भाषा वापरायला आवडत नाही. महाजन आक्रोश म्हणताय, ते आहे का हा खरं महाजन आक्रोश? हा त्यांचा मन आक्रोश आहे, जन आक्रोश नाही आहे. जनतेला काही घेणं देणं नाही आहे, त्यांचा मन आक्रोश आहे. सत्ता गेली, खुर्ची गेली, त्यामुळे मन मानत नाहीये, ते मन आक्रोश चाललाय.